आजच मला पिल्लू बोलत होतं की वर्ष संपणार आहे, म्हणून या वर्षात जे काही घडलं, जे घडून गेलं ते इथंच राहू दे. नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, म्हणून आपण सुद्धा नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया. आपण मांसाहारी नाही खायची, पण माझं सगळं उलटंच असतं. मी काय बोलली, मी खाईन म्हणजे खाईन असं बोलून रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला. आईने मच्छी घेतली होती. मी मस्त 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. सगळे मसाले भाजले होते. मच्छी पण टाकून घेतली आणि ताटाला बघते तर धाग्यासारखा जंतू होता, म्हणजे कोणती तरी मच्छी खराब होती. तुम्ही बघू शकता की किती छोटा आणि पातळ आहे. म्हणून तुम्ही सुद्धा मच्छी खात असाल तर मच्छी नीट पारखून घ्या. तुम्ही विचार कराल की जेव्हा मच्छी धुवली तेव्हा का नाही दिसले, तर मी पण विचारात आहे की धुवल्यानंतर भाजी टाकली तेव्हा दिसले. ताटाला जंतू होता जिवंत. मी घाबरून फेकला. मग भाजी फेकायला काढली तर विचार आला की या सर्व गोष्टी इतरांना पण माहिती झाल्या पाहिजेत. मग गॅस बंद केला आणि भाजी फेकायला काढली. आज आमच्या काली कुत्रीची मज्जा आहे. आज तिची 31st झाली. तुम्ही बघू शकता अजूनही टोपाला खाली लागले आहेत जंतू. माझा असा विचार आहे की तुम्ही पण मच्छी नीट बघून घ्या, जर तुम्ही मच्छी खात असाल तर. आईने आज मस्त चावल्याच्या भाकरी केल्या होत्या मच्छीसोबत खायला आणि आमच्या गाबुलीला खायची होती मच्छी, पण त्याच्या नशिबात नव्हती मच्छी, म्हणून आज तो खूप रागावलाय. आज त्याने जेवणाकडे बघितला पण नाही. मच्छीमध्ये जंतू बघितला तर जेवायचा मनच उडाला होता. मग आईने रात्रीच्या जेवायला मस्त सुके मच्छीचा ठेचा बनवला होता. तो भाकरीसोबत मस्त लागतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाकर आणि त्या ठेचा दाखवेन.